Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Narayanam Namaskrityam Naram Chaiva Narottamam Devim Saraswatim Vyasam Tato Jayamudiraye Nashtaprayeshva avadreshu Nityam Bhagavata Sevaya Bhagavatir Uttama Shloke Bhaktir Bhavati Naishtiki Krishnaya Vasudevaya Devaki Nandanaya Cha Nanda Gopakumaraya Govindaya Namo Namah. भगवद गीता अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग श्लोक संख्या 6. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते
तद्धाम परमं मम न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद्भासयते सूर्यो न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। बंद करते न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न नाही तत् ते भासयते प्रकाशित करतो सूर्यः सूर्य न नाही शशांकः चंद्र न नाही पावकः अग्नी किंवा वीज यत जेथे गत्वा गेल्याने न नाही निवर्तन्ते परतून येतात तत्धाम ते धाम परमं श्रेष्ठ मम माझे। अनुवाद आणि तात्पर्य एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा अनुवाद। त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही। जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत। तात्पर्य भगवान श्रीकृष्णांचे आध्यात्मिक धाम कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावन म्हणून ओळखले जाते आणि त्याचेच वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण तेथील ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत। अखिल भौतिक विश्वामध्ये एकमेव सूर्यच स्वयंप्रकाशित आहे, परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत। त्या सर्व ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात। वस्तुतः हे दैदिप्यमान तेज कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होते। या झळझळीत तेजाचा काही भाग महत्तत्व भौतिक जगताने व्यापलेला आहे। या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठलोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे। जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो, परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो। नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहत नाही। बद्ध अवस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो, परंतु मुक्त अवस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो आणि त्या ठिकाणी सच्चिदानंदमय जीवनाचा उपभोग घेतो। वैकुंठ जगताविषयीच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे।
त्याने सत्यत्वाच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगतावर अत्याधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे. परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याची शक्यता असते. यासाठी त्याने कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध घ्यावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्याला भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य होईल. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून कोणी प्राकृत जगताच्या आकर्षणातून मुक्त होऊ शकत नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हा वास्तविक वृक्षाच्या असत्य प्रतिबिंबातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. 14व्या अध्यायात सांगण्यात आले की भक्तियोग हाच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारचे विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झालेले आहेत. या श्लोकातील परमम महाशब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. वस्तुतः भगवंत अखिल जगतातील यच्च यावत वस्तूंचे स्वामी आहेत. परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात षड ऐश्वर्य पूर्ण आहे. कठोपनिषदातही सांगण्यात आले की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. संपूर्ण वैकुंठ जगत भगवंतांच्या अंतरंग शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे. त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादात् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च. नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्.
हा पुरुषोत्तम अधिक मास असल्यामुळं या महिन्यामध्ये पुरुषोत्तम योग हा 15वा अध्याय आहे. त्याचं वाचन आपण करणार आहोत. खरं तर रोज केलं पाहिजे. तर प्रथम आपण काय करू, हे सगळे श्लोक जे आहेत या श्लोकांचं एकदा आपण उजळणी करूया. सर्वांनी ज्यांच्याकडं भगवद्गीता आहे त्यांनी सगळ्यांनी पहिल्या श्लोकापासून सुरू करायचं आहे. आपण फक्त श्लोक म्हणत जायचे. एकंदरीत या अध्यायामध्ये 20 श्लोक आलेले आहेत. बरोबर 20 श्लोक आहेत. ते 20 श्लोक आपण सगळ्यांनी एक साथ म्हणायचं आहे. ठीक आहे. अध्याय 15 पुरुषोत्तम योग, परमपुरुषाचा योग. श्री भगवान वाच, नाही तुम्ही एक साथच म्हणायचं आपण सगळ्यांनी. श्री भगवान वाच, ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूल्यानुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसज्ञे गच्छन्त्यमूढा पदम् अव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं च घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रान्तमन्तं सितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तो अपि कृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादिगतं तेजो जगद्भासयते अखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकाम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णामि चौषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधां सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदै च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद्विदेव चाहम् द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतो अहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतीतः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं
प्रोक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या 15 अध्यायामध्ये विशेष इतकं गुह्य ज्ञानाचा परम गुह्य भाग शेवटचा श्लोक जर पाहिला 20वा, त्यात भगवान कृष्ण म्हणतात की त्याचा अनुवाद असा आहे, हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परम गुह्य गाभा आहे. गाभा म्हणजे एखाद्या फळाचा आतला गर म्हणतात त्याला, वरती कवच असतं पण ते कवच फोडल्यानंतर गाभा निघतो. तसं वैदिक शास्त्र सगळं कवच प्रमाणे, वेद उपनिषद, आणि सगळ्यात गाभा कुठला असेल तर हे ज्ञान, आणि ते आता तुला मी प्रकट केलं आहे. हे सत्य जाणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. म्हणजे इतकं गुह्य म्हणजे गुप्त, इतकं गुप्त ज्ञान आहे. पण हे गुप्त ज्ञान भगवंतांनी ज्याच्यावर कृपा केलेली आहे त्यालाच प्राप्त होतं. म्हणजे हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुणी असं ऐरागेरा व्यक्ती, येरागाबाळा व्यक्ती पात्र नाही. भगवंतांनी ज्याला सिलेक्ट केलेलं आहे त्यालाच ते ज्ञान देतात. म्हणजे उदाहरणार्थ, आपली एखादी एक अतिशय खाजगी किंवा गुपित गोष्ट आहे, ती आपण कुणाला सांगणार? हा, अतिशय जवळच्या व्यक्तीला, बरोबर आहे की नाही? का सगळ्या गावभर सांगणार? अतिशय गुपित आहे, आपली खाजगी गोष्ट आहे ती, आणि विशेषतः ती फायद्याची आहे कुणाच्या तरी. जसं एखाद्याला आर्थिक लाभ होणार असेल एखाद्या गोष्टीतून, आणि तो आपण कुणाला सांगणार? जो जवळचा मित्र आहे, जवळचा नातेवाईक आहे, जीवच्च कंटच आहे, त्याला सांगणार, तू इथं पैसे गुंतव, तुला करोडो रुपये मिळतील, आहे की नाही? तसं भगवान कृष्ण अतिशय गुपित ज्ञान कुणाला सांगत आहेत बरं? का बरं? अर्जुनाला अतिशय प्रिय, जिवलग सखा आहे. म्हणून आपण पण अर्जुनासारखं भगवंताच्या जिवलग व्हायचंय. मग भगवंत सगळ्या गोष्टी आपल्याला हृदयात प्रकट करतील, प्रकाशित करतील. आलं का लक्षात? कारण का भगवंत त्यांचे जे भक्त नाही आहेत, जिवलग नाही आहेत, जवळचे नाहीत, त्यांना हे रिव्हील नाही करत. रिव्हील म्हणजे प्रकट करणे, प्रकट नाही करत. ते भगवंत तर म्हणतात, मी त्यांना जन्मोजन्मी आसुरी योनीत टाकत राहतो. भगवान म्हणतात का? संशयात्मा विनश्यती, गीतेच्या ज्ञानावर, गीतेच्या वचनावर जो संशय घेतो त्याचा नाश होतो. संशयात्मा विनश्यती, संशय नाही घेतला पाहिजे. म्हणून जितक्या श्रद्धेनं तो व्यक्ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल, भगवंतांना तो अधिक प्रिय होतो, आणि भगवंत त्याला मग सर्व ज्ञान आपोआप प्रकार. तो भले अडाणी व्यक्ती असला, शास्त्रांचं ज्ञान नाही, पण भगवंत त्याला ते प्रकट करतात, कारण भगवंतांच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. तसंच या अध्यायामध्ये भगवंतांनी आणखी एक महत्वाचा श्लोक, आपल्या धामाचे थोडक्यात झलक किंवा धामाची माहिती बद्ध जीवात्म्याला असावी म्हणून सांगितले. न तद्भासयते, भासयते म्हणजे प्रकाशित होणे. माझ्या धामाला कोण प्रकाशित करत नाही? सूर्य, चंद्र, अग्नी, वीज. या भौतिक जगामध्ये 4च गोष्टीतनं प्रकाश येतो ना. एक सूर्यापासून दिवसा, रात्री चंद्रापासून, अग्नीपासून किंवा वीज. या 4 व्यतिरिक्त काय आहे का? नाही. पण या 4ही गोष्टी आध्यात्मिक जगात नाही आहेत, त्याची गरज नाही. वैकुंठामध्ये, परम वैकुंठामध्ये, आता इथं जे वर्णन आहे वैकुंठ किंवा परम वैकुंठ, आध्यात्मिक जगत सगळंच, द्वारका, अयोध्या, मथुरा, वैकुंठ आणि गोलोक वृंदावन, संपूर्ण आध्यात्मिक जगताला भगवंतांचं स्वतःचं तेज प्रकाशित करत. भगवंतांच्या तेजामध्ये करोडो सूर्य समावलेले आहेत. म्हणजे या सूर्याला जो काही प्रकाश मिळतो तो पण भगवंतापासून प्राप्त होतो.
ह्या सूर्य आणि चंद्राला काय म्हटलेलं आहे? भगवंताचे नेत्र म्हटलेले आहे. दिवसा एक नेत्र कार्यरत आहे, रात्री एक नेत्र कार्यरत आहे. यच्चक्षुरेश सविताम सकल ग्रहानाम. सविता म्हणजे सूर्य, चक्षु म्हणजे डोळे. यच्चक्षु रेश सविताम सकल ग्रहाणाम, आणि हा सगळ्या ग्रहांना प्रकाश देत आहे. कोण? यच्चक्षुरेश सविताम सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तीर अशेष तेजा यस्य आज्ञया भ्रमती समृद्ध कालचक्रो. म्हणजे ब्रह्माजी सांगतायत यस्य आज्ञया, तुमच्या आज्ञेनं हा सूर्य भ्रमण करत आहे. भगवंताचं भय आहे, भगवंताचं भय आहे म्हणून सूर्य रोज उगवतो, सूर्य मावळतो, चंद्र उगवतो, अमावस्या, पौर्णिमा, उत्तरायण, दक्षिणायन, सगळे ग्रह, नक्षत्र, तारे आपापल्या दिशेत सगळे बरोबर ऋतुचक्र कालचक्र फिरत आहे. ब्रह्माजी म्हणतायत कुणामुळं? केवळ त्या एक परमपुरुषामुळं. आदि पुरुषे गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. त्या आदि पुरुष गोविंदांच्यामुळं हे सगळं चक्र व्यवस्थित चालू आहे. भगवंत मद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती मद भयात न मद भयात मारुत शोषती. माझ्या भयाने सूर्य तपतो, माझ्या भयाने वायू वहन करतो, माझ्या भयाने इंद्र पाऊस पाडतो. का तर कुठंतरी हायर अथॉरिटीला प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये फॉलो करत असतो. या सगळ्या ग्रह ताऱ्यांचा अधिपती स्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णांना या असल्या ग्रह ताऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. स्वयंप्रकाशी धाम आहे वैकुंठ. कसं आहे? स्वयंप्रकाशी. वैकुंठाचा प्रत्येक वासी तिथला भगवंताचा पार्षद स्वयंप्रकाशित आहे. भगवंत पण प्रकाशित आहेत, त्यांचे पार्षद पण प्रकाशित आहेत. म्हणून विष्णुदूत जसं अजामिळाला न्यायला यमदूत आले अंतसमयी, पण यमदूतांनी पाहिलं की इतक्या तेजस्वी पर्सनॅलिटी, 4 व्यक्तिमत्व प्रकट झाले की त्यांनी 10 दिशा उजळून टाकल्या. इतके तेजस्वी होते ते विष्णुदूत, चतुर्भुज होते. असं वाटत होतं साक्षात विष्णूच आहेत ते. आणि खरोखर ते विष्णूसारखेच असतात वैकुंठातले सगळे लोक. का तर रूप भगवंतासारखंच असतं, चतुर्भुज रूप असतं. फक्त फरक कुठं असतो? भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी असतो आणि विष्णुदूत किंवा बाकी वैकुंठवासींच्या गळ्यात कौस्तुभ मणी नसतो. हा, तर त्याला श्रीवत्स चिन्ह म्हणतात. श्रीवत्स चिन्ह आणि कौस्तुभ मणी या दोनच गोष्टी भगवंताच्या छातीवर असतात, बाकी विष्णुदूतांच्या नाही. पण बाकी रूप जे सारूप्य आहे ते सगळं रूप एकच आहे, तेजस्वी पण आहे ते. तर असं अजामिळाला दर्शन झालं आणि त्या विष्णुदूतांनी यमदूतांना रोखलं आणि म्हटले ह्या आत्म्यावरती तुमचा काय अधिकार नाही. आणि मग त्या आत्म्यावर कुठं अधिकार होता? वैकुंठामध्ये घेऊन जाण्यासाठी आले होते. का बरं? अंतसमयी भगवान नारायणचं स्मरण केलं अजांतेपणी, भक्तिभावाने नाही पण आपल्या पुत्राला बोलावण्याकरता नारायण 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 म्हटलं. अशा वेळ तिथं काय झाले? प्रकट झाले विष्णुदूत, प्रकट झाले क्षणामध्ये. म्हणजे पावरे भगवंताच्या भक्तांची हरिनामाची पावर आहे. यमदूतांनी त्या आत्म्याला खेचण्यापूर्वीच तिथं आले. ते देहातनं यमपाश टाकून आत्म्याला खेचण्यापूर्वीच विष्णुदूत प्रकट झाले आणि म्हणले की थांबा, तुम्ही खेचू शकत नाही आत्म्याला. मग ते आवाक झाले. मग ते संवाद झाला दोघांच्यात, खूप विस्तृत संवाद झाला. आणि त्यांनी सांगितलं की हरिनामाचं महात्म्य काय, विष्णुदूतांनी सांगितलं. आणि मग हे सगळं कोण पाहत होता? अजामिळ पाहत होता. आणि त्याला ते नंतर स्वप्नासारखं वाटलं, परंतु तो घडलेला प्रसंग होता. आणि मग त्याने ते सगळं आठवलं आणि मग त्याला कळालं की बाप रे, मी किती भयंकर पापमयी जीवन जगलेलं आहे, की करोडो वर्ष नरकामध्ये या यमदूतांनी मला छळ यातना दिल्या असत्या. पण आज नारायण नामोच्चारण केल्यामुळं
विष्णुदूतांनी माझं रक्षण केलं, मला पुन्हा एक चान्स दिला, सेकंड चान्स. प्रभुपादांनी एक ग्रंथ लिहिला अजामिळाच्या विष्णुदूत आणि यमदूताच्या संवादावर. सेकंड चान्स काय म्हणा मराठीत त्याला, दुसरा मौका. तर आपल्याला ही दुसरा मौकाच आहे. असं समजू नका की आपल्याला पण मिळेल दुसरा, हा दुसराच मौका आहे आणि शेवटचाच मौका आहे. तर आपल्यालाही म्हणून इथं भागवतम मध्ये फार सुंदर तात्पर्यामध्ये म्हटलेले आहे प्रभुपादांनी. प्रथम स्कंदामध्ये भागवतमच्या एक अध्याय आहे, 15वा अध्याय, त्याचं नाव आहे पांडवांचे वेळीच प्रस्थान. पांडवांनी वेळीच, हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट आयुष्यात वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. वेळीच त्यांनी प्रस्थान का केलं? कारण त्यांना जाणीव झाली की आता आपली वेळ आलेली आहे निघून जाण्याची. आता आसक्त राहण्यात अर्थ नाही. कारण का 5000 वर्षापूर्वी कलियुगाची लक्षणं युधिष्ठिर महाराजांना दिसू लागली होती, अपशकुन व्हायला लागले होते. आणि महत्वाची खबर मिळाली होती की द्वारकेहून भगवान श्रीकृष्णांनी अंतर्धान केलेलं आहे, आपल्या धामाला प्रयाण केलेलं आहे. आणि तसंही भगवंतांच्या जिवलग असणारे पांडवांसारखे भक्त आहेत, यांना भगवंताच्या विरहामध्ये या पृथ्वीवर जगण्यात काही स्वारस्य नव्हतं. ज्यांनी भगवंताच्या सोबत खाल्लेलं आहे, झोपलेले आहेत, प्रत्येक क्षण घालवलेलं आहे, भगवंताच्या भक्तीत, सेवेत, प्रेमात आनंद प्राप्त केलेला आहे, त्यांना या जगात भगवंताच्या विरहाशिवाय जगणं फार कठीण होतं. त्यांची जगण्याची इच्छाच गेली होती. लगोलग त्यांनी परीक्षित महाराजांना गादीवर बसवलं आणि प्रस्थान केलं. प्रस्थान करत असताना हा अध्याय इतका महत्वपूर्ण आहे, तुम्ही सर्वांनी वाचा. का बरं भागवतमध्ये दिलंय? महाभारत सगळं का दिलं नाही? महाभारतातले सिलेक्टेड फक्त प्रसंग भागवतमध्ये का टाकलेले? का तर कलियुगातल्या लोकांना त्यातनं उद्बोधन व्हावं. तर या ठिकाणी एक श्लोक आहे द्रौपदीचा, सुत गोस्वामी सांगत आहेत. पहा, द्रौपदीच तदा ज्ञाय पतीनामनपेक्षताम वासुदेवे भगवती एकांतम मतिरापतम. अनुवाद पहा, आपली कसलीही काळजी न करता आपले पती घर सोडून जात आहेत हे द्रौपदीने पाहिले. भगवान श्रीकृष्ण वासुदेव यास ती पूर्ण जाणून होती. ती आणि सुभद्रा दोघीही श्रीकृष्ण चिंतनात निमग्न झाल्या आणि त्यांच्या पतीने जे मिळवले ते त्यांनाही मिळाले. तर ज्या वेळेला निघून जाण्याची वेळ आली ना, तेव्हा कुणी कुणाला काही सांगितलं नाही. युधिष्ठिर महाराजांनी सगळ्यात प्रथम निर्णय घेतला. सगळे अंगावरची राजवस्त्र, अलंकार सगळं टाकून दिलं. फक्त वल्कल धारण केली आणि राजवाड्याच्या बाहेर पडले. द्रौपदीला सांगितलं नाही, भीम, अर्जुन, नकुल कुणालाच सांगितलं नाही मी चाललोय. आणि कुणाची पर्वा नाही केली की आता माझ्या माघारी यांचं कसं होणार, द्रौपदी कसं काय, काही नाही. आणि युधिष्ठिर गेल्यानंतर भीमाने पाहिलं, भीमही लगेच निघाला मागोमाग. लगेच मागोमाग अर्जुनही, लगेच नकुल, सहदेव. आणि मग हे कोणी पाहिलं? द्रौपदीने पाहिलं की मला काहीच विचारलं नाही, मला कोणी सांगण्याची तस्दी पण घेतली नाही. आता कोणी घराच्या बाहेर मार्केटला जायचं असेल तर घरात 10 वेळा सांगावं लागतं. आणि हे नाही सांगितलं तर खूप मोठा मग घरामध्ये गोंधळ होईल. पण या ठिकाणी का सांगितलं नाही युधिष्ठिर महाराजांनी? का सांगितलं नाही? ते तात्पर्यात पहा, तुम्हाला कळेल. काय लिहिले प्रभुपादांनी? वैमानिक विमान चालविताना दुसऱ्या विमानांची काळजी घेऊ शकत नाही. प्रत्येकाला आपल्याच विमानाची काळजी घ्यावी लागते. जर काही संकट आले तर त्या परिस्थितीत दुसरे विमान कसलेही सहाय्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनाच्या अंताला जेव्हा मनुष्याला
भगवत धामात जावायचे असते तेव्हा प्रत्येकाला आपली स्वतःचीच जबाबदारी घ्यायची असते. दुसऱ्याचे सहाय्य उपलब्ध होऊ शकत नाही. आकाशात उडण्यापूर्वी सहाय्य दिले घेतले जाऊ शकते. त्याचप्रमाणे सद्गुरू, माता, संबंधी, पती आणि इतर सर्व जीवन काळात सहाय्य करू शकतात, परंतु समुद्र पार करताना मात्र प्रत्येकाला प्रत्येकाचाच पार करायचा आहे. आधीच आपल्याला जी शिकवण मिळाली तिचा उपयोग केला पाहिजे. द्रौपदीला 5 पती होते, पण कोणी तिला आपल्या संगतीने येण्याविषयी सांगितले नाही. आपल्या थोर पतींची वाट न पाहता द्रौपदीला स्वतःची जबाबदारी स्वतःलाच घ्यावी लागली. पण याविषयी ती आधीच प्रशिक्षित असल्याने त्वरित देवादिदेव भगवान श्रीकृष्ण वासुदेवांच्या चरण कमलांचे ध्यान तिने केले आणि तिलाही तेच प्राप्त झाले जे तिच्या पतींना प्राप्त झाले. म्हणजे तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, आयुष्याच्या अंतसमयी प्रत्येकाला आपलं विमान आपल्यालाच उडवायचंय. तिथं हा मला येईल वाचवायला, तो मला येईल वाचवायला, माझी बायको येईल माझ्यासोबत, माझा नवरा येईल सोबत, माझी मुलं येतील, माझी नातवंड येतील, माझी परतुंड येतील, किंवा माझे आजी आजोबा येतील, ते तर आधीच गेलेले असणार आहे. तर अंतसमयी प्रत्येकाचं विमान प्रत्येकाला उडवायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ भगवत धामात जाताना आपल्याला एकट्यालाच जायचं. आणि म्हणून द्रौपदीला पण काही खेद वाटला नाही. मला कोणीही न सांगता बाहेर पडले याचा खेद नाही केला तिने. तिनं त्वरित ओळखलं, आता माझी निघण्याची वेळ आलेली आहे, मला तरी आता इथं राहण्यात काही स्वारस्य नाहीये. लगेच तिने काय केलं? भगवंताच्या चरण कमलांचं ध्यान का केलं? तर प्रभुपाद सांगतात, तिनंही संपूर्ण आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं जीवन जगलं. ती प्रशिक्षित होती, ट्रेंड होती, अडाणी नव्हती, ती आध्यात्मिक ज्ञान संपन्न होती, तिला माहित होतं ते. आणि सेम हेच ज्या वेळेला महात्मा विदुर येऊन धृतराष्ट्राची कान उघडणी करतात, तेव्हा धृतराष्ट्र पण कुणालाही न सांगता मध्यरात्री राजवाड्याच्या बाहेर पडतो. आणि धृतराष्ट्राच्या मागोमाग गांधारी आणि त्यांच्या मागोमाग कुंती. म्हणजे जे स्नेह पाश जीवन काळात आपण जपलेले आहेत त्याची जाणीव आपल्याला पाहिजे की अंतसमयी हे सगळं सोडून जायचं आहे आणि हे नाती गोती आपल्या तेव्हा कामास येणार नाही, ही जाणीव पाहिजे. श्रीमद भागवत जे ते सत्य सांगतं, फॅक्ट, इंग्लिशमध्ये त्याला फॅक्ट, सत्य सांगतं. आणि ते कटू असलं तरी ते सत्य आहे. आपल्याला रुचत नाही ते पण काय आहे? सत्य आहे. श्रीमद भागवत आपल्याला हे वस्तुस्थितीची जाणीव करून देतं की आपल्याला अंतसमयी एकट्यानेच प्रयाण करायचं आहे. आणि त्यावेळेला आपली चेतना, आपलं मन कुठं पाहिजे? भगवान वासुदेवांच्या चरणी. मग घाबरण्याचं काही कारण नाही तिथं. जर शेवटच्या क्षणापर्यंत आपण वासुदेवांचं ध्यान करत असू, भक्तिमय चेतनेत स्मरण करत असू, तर या आत्म्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भय बाळगण्याचं कारण नाही. कारण का? कोणतीही परिस्थिती भगवान श्रीकृष्णांच्या नियंत्रणाच्या पलीकडे नाही, आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण कृष्णाच्या कंट्रोल बाहेर एकही गोष्ट नाही. मृत्यू देवता पण साक्षात श्रीकृष्णांचा कोण आहे? दास आहे. मृत्यूचा देवता कोण आहे? कोण आहे? मृत्यूचा देवता कोण आहे? माहित नाही? मृत्यूचा देवता यमदेव. यमदेव कोण आहेत माहिती का? श्रीकृष्णांचे भक्त आहेत. यमराज महाजन आहेत, ते 12 महाजन. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या नियंत्रणाबाहेर काही नाही. म्हणून अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा आश्रय अंतसमयी घेण्यासाठी हा अध्यायामध्ये फार विस्तृतपणे दिलेला आहे की माणसाने कधी रिटायर व्हायला पाहिजे.
संसाराच्या व्यापातनं म्हणतोय मी, नोकरीतनं नव्हे. नोकरीतनं सगळेच रिटायर होतात. रिटायर होण्याची इच्छा नसली तरी लात मारून आपल्याला जावा नारळ दिला जातो, आता बास. तुमची सेवा बास. आता दुसऱ्यांना येऊ द्या. आणि आता लोकांनी काही सोडल्या नसत्या पोस्ट, राजकारणी लोकांसारखं मरेपर्यंत ते काही खुर्ची सोडत नाहीत. तसं संसाराच्या व्यापातनं निर्णायक क्षणी रिटायर होता आलं पाहिजे आणि हळूहळू संसारातली आसक्ती मनातून काढून टाकायला पाहिजे, कमी करायला पाहिजे आणि भगवंताच्या प्रती आसक्ती वाढवत नेली पाहिजे. कारण का अंतिम क्षणाची ती तयारी आहे. अंतिम क्षणाची तयारी कशी करतात? जसं पांडवांनी केली, द्रौपदीने केलेली आहे, महाराज परीक्षितांनी केलेली आहे. या सगळं ग्रेट पर्सनॅलिटीज, महान भगवत भक्तांची चरित्र का दिलेत भागवतमध्ये? तर त्यांचा कुठेतरी आदर्श आपण आपल्या जीवनात घ्यावा यासाठी. नुसतं ते काही वाचून बाजूला ठेवण्यासाठी नाही, आपण तो आदर्श घेऊन थोडीफार तशी वाटचाल केली पाहिजे. म्हणून हे या अध्यायात, पुरुषोत्तम योग अध्यायात अशा वृक्षाचं वर्णन आहे. कुठल्या वृक्षाचं? वट वृक्षाचं. कारण सगळ्या झाडांमध्ये सगळ्यात मोठा वृक्ष कोणता असतो? वट. त्याचा घेर, त्याचा विस्तार, एवढं काही काही 500-500 वर्षापूर्वीची वडाची झाडं आहेत. या हॉल एवढा बुंदा आहे काही काही झाडांचा. ह्याचं का उदाहरण दिले? भौतिक जगाचा हा वृक्ष आहे आणि हा वृक्षाचं वैशिष्ट्य काय माहिती का? हा उलट आहे. हा काय आहे? उलट आहे. म्हणजे याची मुळं वर आहेत, फांद्या खाली आहेत. असं का बरं? कारण या भौतिक जगात सगळं उलट आहे. भौतिक जगात काय आहे? उलट आहे. म्हणजे उलटच प्राप्त होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. काय उलट प्राप्त होतं? माणसाला आनंद पाहिजे, माणसाला दुःख प्राप्त होतं. हे पहिलं गोष्ट आहे. माणसाला त्याच्या प्रिय गोष्टी त्याला हव्या असतात, त्याच्या उलट अप्रिय गोष्टी प्राप्त होतात. माणसाला या जगामध्ये शाश्वत काळासाठी राहायचंय, मरायचं नाही, पण मृत्यू येतो कधी न सांगता. माणसाला चिरतरुण राहायचंय, निरोगी राहायचंय, त्याच्या उलट सगळं. हा वृक्ष जो आहे उलट फळं देतो सगळे आणि म्हणून याची मुळं वरती आहेत. आणि तलावाच्या काठी किंवा नदीच्या काठी जर गेलात, तिथं एखादं झाड असेल, तुम्ही विरुद्ध बाजून बघितलं, त्या झाडाची सावली पाहिली पाण्यामध्ये, सावलीला प्रतिबिंब म्हणतात, ती उलटी दिसते कायम. बरोबर आहे का? फांद्या तुमच्याकडे दिसतात, मुळं वर दिसते. तसं या विश्वामध्ये आध्यात्मिक जगाताची ही सावली आहे फक्त. भौतिक जगत काय आहे? सावली आहे. म्हणून इथं खऱ्या गोष्टी नाही आहेत. सावली म्हणजे सावलीला अस्तित्व नसतं. आहे का अस्तित्व? किती सुंदर उदाहरण दिले पहा. सावलीला अस्तित्व नसतं. सावली ही मूळ वस्तूची फक्त छाया असते, तिला अस्तित्व नसतं. बरोबर आहे का नाही? तसं भौतिक जगताला अस्तित्व नाहीये. हे माणसाच्या मनाची कल्पना आहे फक्त. आणि म्हणून हे वृक्ष जो आहे, ह्या वृक्षामध्ये सगळे जीव फसलेले आहेत. कशात फसलेले आहेत माहितीये? तर ह्या वडाच्या पारंब्या, या वडाची पानं, हे भौतिक विषयांशी तुलना केलेली आहे. आणि जीव काय करतो? एका ढाळीवरनं दुसऱ्या ढाळीवर, दुसऱ्या ढाळीवरनं तिसऱ्या ढाळीवर, असं 84 लाख योनी फिरत आहे. म्हणजे फक्त इंद्रिय विषय बदलत आहे, इंद्रिय विषय बदलत आहे, पण भौतिक सुखच घेत आहे 84 लाख योनीतून. म्हणून हे झाडाच्या पारंब्याचा फास आपल्याला लागलेला आहे. तर यासाठी मुक्त होण्याचा मार्ग काय दिलेला आहे की गीतात भगवान श्रीकृष्ण सांगतात, छेदन करा या वृक्षाचं. कसं छेदन करा? तर भगवंत सांगतायत, या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही. अंत आधार कोणी जाणू शकत नाही. इतका विशाल आहे,
अनादी आहे. आपण कधी आलो या जगात, कधी बाहेर पडणार काही माहिती नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला अनासक्ती रूपे शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. श्लोक म्हणले, अश्वत्थमेनम सुविरूढ मूल. अतिशय म्हणजे खोल गेलेला आहे हा वृक्ष. मुळेची खोल गेलेली आहे. वडाच्या झाडाला कोण उपटून टाकू शकतं का जाऊन? नाही. खूप त्याची मुळं खोल गेलेली आहे. पण याला तोडू शकतो. कशाने तोडू शकतो? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असंग रूपी शस्त्राने. हा फार महत्वपूर्ण श्लोक आहे. माणसाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे. म्हणून अनासक्त व्हायला पाहिजे. मरण येण्याआधी, मृत्यू येण्याआधी प्रत्येक माणसाने पांडवांसारखं, द्रौपदीसारखं अनासक्त व्हायला पाहिजे इमिजिएटली. कारण शेवटी युधिष्ठिर महाराजांनी विचार नाही केला, माझी पत्नी बिचारी एकाकी, जन्मभर तिनं मला साथ दिली, माझी सेवा केली, माझ्या भावानी एवढी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, आम्ही 5 भाऊ जन्मापासनं आम्ही अनाथ वाढलो, एकमेकांना साथ दिली, एकत्र जेवलो, एकत्र खाल्लो पिल्लो झोपलो, एकत्र आम्ही युद्ध केलं, एकत्र राज्य केलं, आमच्या 5 भावांची पत्नी पण एकच. पण शेवटी मात्र त्यांनी कुणाचा विचार केला नाही. का बरं? कारण ते आध्यात्मिक ज्ञानात, कृष्ण भावनेत प्रगत होते. त्यांना माहिती होतंय आधीपासनं की हे आपल्याला कधी ना कधी भगवंताच्या शाश्वत सेवेत जायचंय. ही क्षणभंगूर आहे. तशी भक्तालाही जाणीव पाहिजे की संसार करत असताना हा संसार नश्वर आहे. इथली नातीगोती तात्पुरती आहेत, पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे, आणि हे कधी ना कधी फुटणार आहे. आणि कधी ना कधी आपल्याला या जगातनं प्रयाण करायचंय. प्राण प्रयाण म्हटलेलं. प्राण प्रयाण करण्याची वेळ येईल त्यावेळेला माझे आश्रय कोण असणार आहेत? एकमात्र कृष्ण असणार. या जगतातले लोकांचा आश्रय नसणारे. म्हणून या जगातले नात्या गोत्यांच्या बाबतीत आपण फक्त कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. त्यात आसक्त नाही व्हायला पाहिजे. आपण प्रेम केलं पाहिजे सर्वांवर. असं नाही शास्त्र सांगत कुणावर प्रेम करू नका, असं नाही. प्रेम करायचंय, पण कसं प्रेम करायचंय? आसक्त व्हायचं नाही. आता हे जरा कळायला अवघड आहे, पण आसक्त न होता प्रेम करायचंय. कसं करायचं बरं? आसक्त व्हायचं नाही. म्हणजे कसं आहे की संत जसं मनुष्य समाजावर प्रेम करतात तसं प्रेम पाहिजे. साधू संत सगळ्या जीवात्म्यावर प्रेम करतात, पण ते कुणात आसक्त होत नाही. अलग लक्षात. म्हणजे सगळ्या जीवात्म्यांवर आपण प्रेम करायचे, त्यांना मदत करायचे, पण ममत्व नाही ठेवलं पाहिजे. हा माझा आहे, अलग लक्षात. ममत्व नाही पाहिजे त्याच्यामध्ये. ममत्व ठेवलं की तुम्ही बंधनात पडला. मग ते फार डेंजर आहे. मृत्यूच्या वेळेला तो आत्मा भगवंताचं चिंतन नाही करू शकणार. ते आसक्तीच एकदम उफाळून येते वर. म्हणजे कसं आहे की या जगतामध्ये राहायचं आहे, पण या जगताचं व्हायचं नाही, असं म्हणतात प्रभुपाद. या जगतात राहा तुम्ही, पण अनासक्त होऊन राहा. संसारात राहा, संसार करा, पण संसाराचं होऊ नका. थोडं बुद्धीला ताण द्या, कसं काही करता येईल आपल्याला. ती कला आहे, अनासक्तीची एक कला आहे. अनासक्तीची कला आहे. कारण का ही कृत्रिम सुरक्षिततेची भावना प्रत्येक व्यक्ती निर्माण करतो आपल्या भोवती. परिवारात राहत असताना, नातेवाईकात राहत असताना, मित्रमंडळी समाजात राहत असताना, त्याला आर्टिफिशियल सेन्स ऑफ सेक्युरिटी म्हणले. पण ही कृत्रिम भावना कशी असते? जसं पक्ष्यांचा थवा चालू आहे, आकाशातनं पक्ष्यांचा थवा उडत आहे, आणि त्या थव्यामध्ये किती 5, 50, 100 पक्षी असतात. बघितले तुम्ही? खालून जर शिकाऱ्याने गोळी मारली, गोळी बरोबर एकाच पक्षाला लागते,
आणि तो पक्षी मरून खाली जमिनीवर पडतो, मला सांगा ते बाकीचे 99 पक्षी त्याच्यासाठी थांबतात का? नाही थांबत. पण जोपर्यंत तो पक्षी त्या समूहामध्ये उडत असतो तोपर्यंत त्याला असं वाटत असतं की हे सगळे माझे आहेत आणि हे सगळे माझं रक्षण करणार आहे. याला म्हणतात कृत्रिम सुरक्षिततेची भावना. हा माझा आजोबा आहे, माझा पंजोबा आहे, माझा मामा आहे, माझा काका आहे, माझं ते कोण नाही या जगात. अंत समयी कोण एकनाथ महाराजांचा अभंग पण आहे. अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे मनोनी नाही रे नाही कुणाचे कोणी. तर आपल्याला प्रेम करायचंय, आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे, पण त्याच्यात आसक्त नाही व्हायचंय. आणि याचं उत्तर उदाहरण भगवान कृष्णाने गीतेत दिले. पद्मपत्रम इवांबसा, कमळाचं पान, कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं पण पाणी त्याच्यावर नसतं, पाणी कमळावर नसतं. ती आसक्ती डोक्यात घ्यायची नाही, ती आसक्ती मनात घ्यायची नाही. प्रेम आत्म्यावर करायला शिकलं पाहिजे, शरीरावरती नाही. अलग लक्षात, प्रेम आत्म्यावर करायला शिकलं पाहिजे. आणि का आत्मा भगवंताचा अंश आहे. आपले सगळे नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले स्वकीय हे भगवंताचे अंश म्हणून पहा त्यांच्याकडे, मग खरं प्रेम येईल त्यांच्याकडे. जोपर्यंत माझी पत्नी, माझा नवरा, माझी मुलं असं मी आणलापणा, मग तुम्ही बंधनात सापडता. हे भागवत खूप सूक्ष्म ज्ञान देते. पण जर तुम्ही त्यांच्यावर भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून प्रेम केलं, मग तुमच्या घरात कधी कलह पण नाही होणार, आसक्ती पण नाही येणार. म्हणजे कसं आहे की सगळेच घरातले पारिवारिक जन भगवंतावर प्रेम करायला लागले, तो सगळ्यात आदर्श परिवार आहे. कारण का तिथं सगळं मग एकमेकांना वैष्णव या भावनेनं पाहतात, वैष्णव भावनेनं पाहतात. मग तिथं पजेशिव म्हणजे स्वामित्वाचा भाव नाही, माझं घर आहे, माझे परिवार आहे, माझं हे ते नाही. कारण हा भाव जो आहे ही आसक्ती आहे. ह्यालाच काय म्हणलेलं आहे? आसक्ती आहे. माझं घर, माझं दुकान, माझी जमीन, माझी नातेवाईक, माझी मित्रमंडळी, ही आसक्ती झाली. माझं काही नाही या जगामध्ये, सगळं कुणाचं आहे? भगवंताचं. आपल्या फक्त हातात तात्पुरतं दिलेलं आहे ते, आपण त्याची काळजी घ्यायची आहे काही वर्ष. आपण गेल्यानंतर ते कुणाचं दुसऱ्याच होणार आहे. दुसऱ्याच होणार आहे ते, आहे का नाही? जनपळ भर मनतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जसं तो पक्षी थारोळ्यात पडल्यानंतर ते बाकीचे पक्षी थांबत नाहीत, तसं आपण गेल्यानंतर या जगातलं कोणी आपल्या वाचून खायचं प्यायचं सोडणार नाही. 4 दिवस लोक शोक करतील आणि पुन्हा आहे तसं त्यांचं जीवन मागल्या पानावरून पुढे चालू राहणार आहे. तर हे सगळं आपण ज्ञान आता का घेतलं पाहिजे? कारण आता अशी चेतना आपण विकसित करू की बाबा आपल्याला कुठं आसक्त न होता सगळ्यांवर कसं प्रेम करता येईल आणि आसक्ती भगवंतावरती ठेवून भक्तिमय जीवन कसं जगता येईल. कारण हाच एकमेव मार्ग आहे. सर्वसंग परित्याग हे सांगितलेलं नाहीये. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला, तुला सर्व सोडून हिमालयात जाता येणार नाही, तुला संसाराची जबाबदारी निभावावीच लागेल. पण निभावत असताना आपलं चित्त किंवा आपली आसक्ती भगवंतावर ठेवून सगळ्या गोष्टी कर्तव्य म्हणून केल्या पाहिजेत. म्हणून काय होतं मग या जगामध्ये तो व्यक्ती सुखाने, म्हणजे कमीत कमी बाकीचे जे, आता कसं या जगाचं स्वरूप असं आहे, जेवढं माणूस आसक्त आहे तेवढं त्याला कष्ट जास्त आहे. कारण आसक्ती आहे तर मग ऑटोमॅटिकली अपेक्षा येतात, होय की नाही? आसक्ती म्हणून अपेक्षा येतात. अपेक्षा असल्या तर अपेक्षा भंग होतो, मग अपेक्षा भंग झालं की दुःख येत. म्हणून 50, 55, जास्तीत जास्त 60 वय झालेल्या स्त्री पुरुषांनी वेळीच निर्णय घेतला पाहिजे
कसला निर्णय? रिटायरमेंटचा. रिटायरमेंट म्हणजे आता असं नाहीये की बाकीच्या युगांसारखं आता काही वानप्रस्थ आणि तसं काही घेऊ शकत नाही. पूर्वी तसे होते की द्वापार युगात, सत्ययुगात ऍक्च्युली मुलांची जबाबदारी संपली, मुलांची लग्न झाली की पती पत्नीने काय करायचं? घर सोडून निघून जायचं. वानप्रस्थ म्हणतात. मग त्यांनी घराचं तोंड, घरातल्यांचं तोंड पाहायचं नाही पुन्हा. संपलं त्यांचं संसार, त्यांची मुलं नातीगोती संपली. एक प्रकारे त्यांच्यासाठी हे मेले, ह्यांच्यासाठी ते मेले, असं आहे. आणि ऍक्च्युली करत होते पूर्वी. आता कलियुगात तसं शक्य नाही, कारण कलियुगात वर्णाश्रम नाही, वानप्रस्थही नाही, संन्यास नाही, गृहस्थ काय कोण पालन करत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र काही नाही, असं पालन नाही करत कोण. पण याचा अर्थ सध्याच्या काळामध्ये कसा घेतला पाहिजे? ठीक आहे, घरामध्ये जरी राहिलात तुम्ही, घरातल्या गोष्टींमध्ये अनावश्यक तुमचं मन किंवा चित्त गुंतवू नका. तुम्ही ते विड्रॉ करा. विड्रॉ समजते ना? काढून घ्या तुमचं मन. अन्यथा काही लोक जे म्हातारे कोतारे झाले तरी त्यांना असं वाटतं की तिजोरीच्या चाव्या माझ्याच हातात पाहिजे, घराचा कारभार माझ्याच हातात पाहिजे, माझ्या इच्छेशिवाय या घरातले कोणी काही निर्णय घ्यायचा नाही, मला विचारल्याशिवाय कोणी काही करायचं पण नाही. फार अवघड आहे समाजामध्ये. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. याला म्हणतात पॉझेसिव्ह मेंटॅलिटी. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. आणि आता तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर मग तुम्हालाही त्रास आणि घरातल्यांना पण त्रास. घरातल्या लोकांना मग वाट बघावी लागते. समजलं ना? कारण का त्यांना त्रास होतो. नाहीतर मग ते म्हणतात चला आपला आपला वेगळा चौथा सुभा करू, म्हातारी नाही एकटं राहू द्या. कारण ते किती वेळ त्यांच्या खाजगी जीवनामध्ये त्यांना त्यांचं खाजगी जीवन जगू दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आई वडिलांनी मुलगा, सून किंवा मुलगी, जावई यांच्या संसारात नाक खुपसलं नाही पाहिजे. तुम्ही लग्न करून दिलं, आता तुम्ही आणि तुमचा संसार आहे, सोडून दिला पाहिजे विषय. आणि आपण मनाने भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. तर इथं काय सांगितलेलं आहे? सत्संग केला पाहिजे, कृष्ण भावनाचा विकास केला पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजेत, नामजप केला पाहिजे, साधना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. जंगलात जाण्याची गरज नाही, पण मनाने त्यातनं बाजूला व्हायला पाहिजे. अपेक्षा नाही केली पाहिजे. कोणी मला विचारो न विचारो, कोणी काय खायला देवो न देवो, समाधानी राहा आणि भजन करा. याला म्हणतात काय सध्याच्या परिस्थितीमध्ये? वानप्रस्थ. प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जंगलामध्ये जाऊन शक्य नाही, पण आपण भक्तीमध्ये आपलं मन किंवा सत्संग मिळत असेल, सत्संगामध्ये. पण हे कधी शक्य माहिती का? ज्यानं आयुष्यभर हा अभ्यास केलेला आहे कृष्ण भावनेचा, सत्संगमध्ये येऊन भक्ती केलेली आहे, त्याला त्यावेळेला लगेच डिटॅचमेंट येणार, अनासक्ती येणार, तो सोडून देणार विषय. पण जो अज्ञानी, ज्यानं नुसतं इंद्रिय भोगात आयुष्य घालवलेलं आहे, तो व्यक्ती नाही होऊ शकत रिटायर. तो काही आपला अधिकार सोडणार नाहीये. फार अवघड आहे परिस्थिती. मग तिथं कलह, भांडणं, मग वृद्धाश्रम, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत. पैशावरनं वादविवाद, अधिकारावरनं, या सगळ्या मूळ कारण काय माहितीये का? आसक्ती. कोणी आसक्ती सोडायला तयार नाही. मग ते आसक्ती प्रत्येकाची टक्कर होते एकमेकाला, नाही का? आई वडिलांनी पण मुलांची लग्न झाल्यावरती त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही केल्या पाहिजे. अपेक्षा नाही केल्या पाहिजे, कारण अपेक्षा केल्या तर मग तुम्हाला दुःख येणार. भगवंतांना आपला पुत्र माना.
म्हणून सर्वोत्तम उपाय काय आहे याच्यावरती, आसक्ती येन केन प्रकारेनं भगवंताकडे ट्रान्सफर केली पाहिजे. आणि त्याचं प्रशिक्षण वयाच्या तरुण वयापासून आपण ते घडवलं पाहिजे. मुलांनाही तुम्ही कृष्ण भावना द्या, मग ती मुलंही तुमचं म्हातारपणी ऐकतील. जर जेवढा एक लक्षात ठेवा कायम समीकरण, जेवढं तुम्ही अनासक्त राहाल, घरातले, समाजातले, भावकीतले लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील, आदर देतील. जेवढं तुम्ही आसक्त असाल तेवढं तुमची किंमत कमी होत जाते. लोकांच्या नजरेत तुम्हाला रिस्पेक्ट राहत नाही, घरातल्यांच्या नजरेत. कारण तुम्ही जेव्हा अपेक्षा करता लोकांकडून पावलोपावली, तेव्हा लोकांना तुम्ही नकोसे होता, मग नकोसे होता. म्हणून जर शांतीने या जगात राहायचं असेल, सगळ्यात बेस्ट वे अनासक्ती, की जे इथं सांगितलेलं आहे. या वृक्षाचं मूळच तुम्ही छाटून टाका अनासक्तीच्या शस्त्राद्वारे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंग करा. असंग म्हणजे काय? संग करू नका, भौतिकतेचा संग करू नका. असंग करा. असंग करा म्हणजे काय? सतसंग करा. थोडक्यात काय, सतसंगात येऊन भगवंताची आसक्ती जोडा, आपोआप ही संसाराची आसक्ती तुटून जाईल, असा त्याचा अर्थ आहे. तर हा जो वृक्ष आहे, कारण हा वृक्ष 3 गुणांनी पोषण केलेला आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. वर पसरलेल्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत, वृक्षाची मुळे खाली आहेत आणि मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधलेली आहेत. सकाम कर्म म्हणजे काय? भौतिक सुखी होण्याच्या अभिलाषेनं केलेलं कर्म सकाम कर्म. जेवढं माणूस सकाम कर्म करतो ना, तेवढं ती मुळं घट्ट होत जातात. कारण तुम्ही बघितलं, वडाच्या झाडाच्या पारंब्या वाढतात, ते पारंब्या पुन्हा मुळं होतात आणि ती जमिनीत जातात आणि मग तो वाढतच जातो, तो काही कमी होत नाही वृक्ष. म्हणून भौतिक जगातला वृक्ष मुळातनं छाटून टाकला पाहिजे भक्तीद्वारे. हे फक्त कशाद्वारे शक्य आहे? भक्तीद्वारे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, वैकुंठ जगताची माहिती घेतल्यानंतर आपण मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे. का? असं वैकुंठ आहे का? मग तिथं मला गेलंच पाहिजे, असा दृढ निश्चय पाहिजे. शेवटी आपल्याला इच्छा पाहिजे. भगवंत काय सांगतायत? त्या माणसाला दृढ इच्छा पाहिजे, मला वैकुंठात जायचं आहे. तर भगवंत ते मदत करतील. इच्छाच नसेल तर भगवंत कसे मदत करतील? म्हणून शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगावर अत्याधिक आसक्ती आहे, त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे. कठीण आहे हे तोडणं, सोपी गोष्ट नाही. पण जर त्याने कृष्ण भक्तीचा स्वीकार केला तर हळूहळू निरासक्त होण्याची शक्यता असते. यासाठी कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संस्थेचा शोध घ्यावा. एवढं पण सांगतात प्रभुपाद. कारण लोकांना कसं आहे, मग आता इथं कुठं संघ आहे, आम्हाला द्या विषय सोडून. आम्हाला संघच नाही हो, मग आम्ही काय करायचं? संघ नाही तर आपण प्रयास केले पाहिजे, बरोबर आहे की नाही? सगळ्या गोष्टी हरिणीच द्यायच्या खाटल्यावरती आणून. आपण संघ प्राप्त करण्याची इच्छा केली पाहिजे. मला संघ कसा मिळेल आणि मग भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे, याचं प्रशिक्षण घ्यावं. ज्या प्रकारे मनुष्याला भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य होईल. अशा प्रकारे हा जो पुरुषोत्तम योग अध्याय आहे, हा माणसाच्या भौतिक जगातल्या आसक्तीचा वृक्ष छेदण्याचं ज्ञान देत आहे. तुम्ही सगळ्यांनी या महिन्यामध्ये याचा अभ्यास करा. फार महत्त्वपूर्ण अध्याय आहे. अधिक मासामध्ये ह्या अध्यायाचं रोज पारायण केलं पाहिजे. 15व्या अध्यायाचं, आणि काही भक्त आहेत रोज पारायण करतात त्या 20 श्लोकांचं आणि तात्पर्यांचं. इतकं त्याच्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. आपण ते गंभीरतेने घेत नाही कधी, पण किमान या महिन्यामध्ये
आपण हे अभ्यास केला पाहिजे. भगवंत का एवढं तळमळीनं सांगत आहे, प्रभुपाद का एवढं तळमळीनं सांगत आहे. तर मी प्रश्न पण दिलेले आहेत काल तुम्हाला, तर ते प्रश्नांचा उत्तर शोधताना आपोआप तुमचा सगळ्या तात्पर्यांचा अनुवादाचा अभ्यास होईल. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता पुरुषोत्तम मास असल्यामुळं बऱ्याच आपल्याला आध्यात्मिक गोष्टी करायच्या आहेत. त्यापैकीच एक आहे की मंदिरामध्ये रोज भगवंतांना दीप अर्पण करतात, तुपाचा दिवा. तसं इथं पण आज आपण दीप ओवाळण्याची व्यवस्था केलेली आहे. तत्पूर्वी आपण एक माळ जप करून घेऊया. जप झाल्यानंतर आपण दीप अर्पण करू.